आणि गुलाबराव घोरपडे आणि त्याचबरोबर व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि मी विनंती करेन या मेळाव्याचे असणारे प्रमुख आम्हा सर्वांचं असणाऱ्या चिपळूण वासियांचं नेतृत्व घोषणा व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांत यादव आपण आपल्या शुभास्ते आदरणीय प्रदेश अध्यक्ष मान्य नानासाहेब दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द ठेवली की आयुष्य नानासाहेब पटोले यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाताना जोरदार टाळ्या होत होत्या सभागृहाच्या माध्यमातून 4 वाजल्यापासून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आले नानाच्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करतो आशेचे आणि निराशेचे असे अनेक प्रसंग येतात यादव यांच्या शुभास्ते त्याचबरोबर मुस्तफा तुपे यांना तालुका या ठिकाणी सन्मान केला जातो जिल्ह्याच्या आदरणीय सन्मान्य अविनाशजी लाड एक काँग्रेस असणार सक्षम नेतृत्व ज्याच्याकडे आपण पाहतो त्याचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे प्रथमतः मी व्यासपीठावर सर्व मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो कारण खूप उशीर झालेला आहे कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातून 4 वाजल्यापासून लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे सत्कारासाठी अधिक न वेळ घालता या ठिकाणी ही जी सगळी मंडळी आहे ती नानांचे विचार ऐकण्यासाठी 4 तास थांबून आहे म्हणून आपल्या सर्वांच्या या स्वागताच्या कार्यक्रमात आमच्याकडून तालुक्याकडच्या चिपळूण तालुक्याच्या वतीने सत्कारामध्ये जर अनावधाने कोण राहून गेलं किंवा नाव घेतलं गेलं नाही तर त्या सर्वांनी आम्हाला क्षमा करावी ही विनंती चिपळूण तालुका चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने आज रत्नागिरी जिल्हा कार्यकर्त्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ त्यांच्या समवेत असलेले आपल्या चिपळूणचे नेते आणि माजी खासदार आदरणीय दलवाई साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राजापूरच्या माजी आमदार आमच्या आदरणीय खलिफे मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे तडफदार जिल्हाध्यक्ष अविनाशजी लाड या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांचा आम्ही रात्री 12 वाजता जर त्यांना कधी फोन केला तर जे आमचे फोन उठून आम्हाला जे मार्गदर्शन करतात ते आमचे संपर्क काँग्रेसचे कोकण संपर्क कोकणचे संपर्क म्हणून त्यांचा आम्हाला या घोरपडे साहेब गुलाबराव घोरपडे साहेब संपर्क मंत्री म्हणून डोके देते संपर्क मंत्री हा बंटी पाटील आहे आणि त्याच्यामुळं माझ्यासमोर तो पुढचा शब्द आठवला नाही आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर सगळ्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व जिल्ह्याचे सेलचे अधिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर महिला तालुका आणि जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने गेले 4 तास या ठिकाणी उपस्थित असलेले चिपळूण शहर चिपळूण तालुका आणि आजूबाजूच्या तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व काँग्रेसच्या आणि उपस्थित पत्रकार आज आपल्याला यायला उशीर झाला काही मंडळी थोडीशी जे वयस्कर होती रात्री जाताना ज्यांना काही अडचणी होत्या ती काही मंडळी थोडीफार गेली पण तरी सुद्धा हा सगळा जनसमुदाय जो आहे हा आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी जमलेला आहे नाना आपण चिपळूणचं विशेष प्रेम आणि चिपळूणकरांचं तुमच्यावरती विशेष प्रेम कारण भाऊ तुम्ही चिपळूणला 1 नाही 2 नाही 4 वेळा आलात आणि आज 5व्यांदा चिपळूणला येत आहे आणि या सगळ्या कालावधीमध्ये आपण कार्यकर्त्यांशी ज्या पद्धतीने भेटला त्यामुळे आपल्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात एक वेगळी जाणीव आणि वेगळ्या प्रकारचा आदर निर्माण झालेला आहे ज्यावेळी आमच्या चिपळूणला पूर आला महापूर आला त्यावेळी काँग्रेसचे आपणच एक नेते होता की जे सगळा एकच आपण स्वतः या ठिकाणी प्रत्यक्ष पहिल्यांदा आला
आणि नुसते आलात नाही तर दिवसभर लोकांच्या गाठीपिटी घेत होता. आमच्या शंकरवाडी सारख्या दुर्गम भागातल्या ग्रामस्थांना आपण चिखलातनं जाऊन भेटला. आमच्या गोळकोटमध्ये मध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना जेवण पुरवण्याचं काम चालू होतं. त्या ठिकाणी रात्री आपण 11:30 वाजता विजिट दिली आणि या सगळ्या गोष्टीमुळे चिपळूणच्या जनतेच्या मनात आपल्याबद्दल अपार आदर आणि हा आदर व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपल्या या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. चिपळूण तालुक्याच्या वतीने हा कार्यक्रम होत असताना आम्हाला जर चिपळूण तालुक्यात खऱ्या अर्थानं जर उर्मी मिळाली असेल तर भाऊ आपण वेळोवेळी या ठिकाणी आला, मार्गदर्शन केला आणि आपण कार्यकर्त्याला एक दिशा दिली की कार्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मेळावा आम्ही यशस्वी करू शकतो. साहेब, आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की 1990 पर्यंत चिपळूणमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूत होती. सगळ्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते आणि काँग्रेसला कधीही या ठिकाणी अपयश येईल किंवा काँग्रेस पराजित होईल अशा पद्धतीचं कधीही कुणाला स्वप्नात वाटलं नव्हतं. पण दुर्दैवानं त्यानंतरची पडझड झाली आणि त्यानंतर नेत्यांकडून असेल की पक्षाच्या वरिष्ठांकडून जे कोकणाला दुर्लक्ष झालं त्यामुळे कोकणातल्या जनतेला दुसरा पर्याय निवडायला लागला. पण ज्यावेळी नाना आपल्यासारखे नेते कोकणात येतात, आज सकाळपासून आपण येत आहे, शुक्रवारी रात्री आपण मुंबईतून निघून अकोला नागपूर करून काल पुन्हा मुंबईतून आपण चिपळूण आलेला राजापूरला आला, नानाच्या लोकांची भेट घेतला. तर ज्यावेळी इथल्या लोकांना आपल्यासाठी, आपल्या बाकीसाठी, आपल्यासाठी कोण काहीतरी करतोय हे ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, कुठल्याही पक्षीय झेंड्याचा विचार न करता ही माणसं पाठीशी उभी राहतात आणि त्याचंच प्रत्यय या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. मी फार आपला वेळ न घेता एवढंच सांगेन की भाऊ, आम्ही चिपळूणमध्ये संघटन उभं करताना अनेक साध्या सुध्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात काँग्रेसची भक्कमपणे वाटचाल सुरू आहे आणि याही पुढच्या काळात आपल्याला चिपळूणमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. हे करत असताना आम्हाला कोणाची ताकद मिळत नाही, कारण आम्ही बघितलं की आपलं सरकार होतं, पण सरकारच्या काळामध्ये आपण ज्यावेळी चिपळूणला आलात, आपण ज्यावेळी पूरग्रस्तांच्या बाबतीत माननीय बाळासाहेब थोरात आणि अजितदादांना पत्र लिहिलं, त्याच्यानंतर ज्या काही हालचाली सुरू झाल्या आणि त्यातून 9 कोटीचा निधी हा पूरग्रस्तांसाठी आम्हाला मिळाला. पण त्या व्यतिरिक्त आम्ही इतर अनेक मागण्या पत्राद्वारे आपल्याकडे केल्या, आपण त्या आपल्या स्तरावरून संबंधित आपल्या मंत्र्यांकडे पाठवल्या, पण त्यावरती कुठली कार्यवाही झाली नाही. मग तो आमच्या इथला शाळेचा प्रश्न असेल की ज्या ठिकाणी शाळा मोडकळीत झाल्या होत्या अशा शाळांचा प्रश्न होता. काही ठिकाणी आम्हाला अशा अडचणी होत्या की काही लोकांचे कागदपत्र आणि ह्या सगळ्या घेतलेल्या होत्या, घेतलेल्या होत्या, अशांना काही ठिकाणी आम्हाला न्याय देण्याची गरज होती. मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो, पण म्हणावं तसं आम्हाला यश मिळालं नाही. MSCBच्या बाबतीत आमची काही मंडळी, मग आज आमच्या इकडे बसलेला तुमचा मैनू असेल किंवा या मंडळींनी कुपोषणापासून अनेक गोष्टी केल्या आणि कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या आमच्या MSCBच्या प्रस्थापितांचा प्रश्न सुद्धा निकालात निघाले आणि तशी तो निकालात निघण्याची तशी परिस्थिती होती आणि त्याबाबत आम्ही आपल्या मंत्र्यांना भेटलो, त्यांनी ते ऐकून घेतलं, त्यावरती निर्णय करतो म्हटलं, पण त्यावरती कुठलीही त्या पुढच्या काळात कारवाई केली नाही. सर, आम्हाला फक्त एकच आहे की आम्ही लढणारी लोक आहे, रडणारी लोक नाही. आम्ही मैदानात गाजवणारी माणसं आहोत, मैदानात समोरच्याला भेटणारी माणसं आहोत, पण आमचे फक्त काही छोटे मोठे प्रश्न आहेत. आम्ही ज्यावेळी गावात जातो तेव्हा आमचा कार्यकर्ता असतो, त्या गावातली वाडीमधली कुठली तरी एखादी बोरवेलची मशीन बंद पडलेली असते, कुठेतरी त्यात एखादी पाकळी खराब झालेली असते, कुणाला तरी पाण्याची एखादी टाकी हवी असते, काही ठिकाणी स्मशानभूमीवरचे पत्रे उडालेले असतात आणि अशा छोट्या मोठ्या कामासाठी सुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्याला आर्थिक हातभार लावू शकतो किंवा आम्ही आमच्या एका ठिकाणी आज आमचे संपर्क मंत्री आमच्याकडे लक्ष देत आहेत नाही शब्द नाही, पण प्रशासकीय आमची काही काम आहे.
आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही म्हणत नाही की आम्हाला काहीतरी तुम्ही द्या, पण आमचा कार्यकर्ता म्हणतो की आम्हाला फक्त आम्ही जे काम करतोय तिथे ज्या प्रशासकीय अडचणी येत आहेत, ज्या अधिकाऱ्यांच्या अडचणी येत आहेत, त्या अडचणींना न्याय देण्यासाठी आमच्या कुणाच्यातरी नेत्यांचा फोन लावतो। अनेक वाळू व्यावसायिक आमचे असे आहेत की ज्यांना फक्त गरज आहे की वरिष्ठ लेवलवरती कुठेतरी कलेक्टरचा फोन करणं किंवा त्यांच्या तहसीलदारांना प्रांतांना फोन करणं, पण साहेब हे होत नाही। आणि याच्यामुळे काय होतं की आपल्या संघटनेकडे तरुणांचा ज्या पद्धतीने उभार यायला पाहिजे ही मंडळी येते। याबाबत बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण जर या सगळ्या परिस्थिती जरी असतील तरी निश्चितपणे आपल्या नेतृत्वाखाली आम्ही चिपळूणमध्ये परिवर्तन घडवून दाखवू एवढाच या ठिकाणी आपल्याला विश्वास देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। यांच्या माध्यमातून काँग्रेसनं केलेलं असणारं जे कार्य आहे या ठिकाणी त्यांनी त्यांच्या या प्रस्ताविकामध्ये बदल केलेला आहे। आज या मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा असणारा प्रवेश सोहळा आदरणीय नानांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। मी सर्वप्रथम विनंती करेन नईम नासिर खाटी हे गोळखोर पदी असतात, त्यांचे सगळे महिला कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर काही पुरुष कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करतायत। जरा जोरदार आवाज लावूया। काँग्रेस काही सगळी जी माणसं आहेत ती आजपासून जोडली जातात। आदरणीय नानांच्या शुभ हस्ते हा प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर सागर अरविंद नरळकर सामाजिक कार्यकर्ते सागर अरविंद नरळकर आपला विनंती आहे आपण देखील या ठिकाणी प्रवेश करताय। समिहा शोएब गळवी गोळकोट रोड आणि परवीन वहाब काझी गोळकोट या सर्व कार्यकर्त्यांना सहकुटुंब सहपरिवार हे सगळे असणारे काँग्रेसमध्ये प्रवेश या ठिकाणी करतायत। या सगळ्यांचं स्वागत करताना निश्चितच आनंद होतोय। अनेक कार्यकर्ते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत। या सगळ्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करीत आहोत। त्याचबरोबर ॲडव्होकेट स्मिता कदम यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय। जिजाऊ ब्रिगेडच्या असणाऱ्या शहराध्यक्षा ॲडव्होकेट स्मिता कदम आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित राहावं। आजपासून त्या देखील काँग्रेसमध्ये जोडल्या जातात। अनेक उच्च विद्याभूषण असणारी माणसं आज काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवेश करतात। जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले असणारे कार्यकर्ते आज काँग्रेसला जोडले जातात। या सगळ्यांचं असणारं स्वागत करताना निश्चित आनंद होतोय। काँग्रेस जोरदार होता जनार्दन केशव पवार शिरगाव त्याचबरोबर संजय पांडुरंग डेरवणकर शिरगाव यांचे देखील चिपळूण तालुका काँग्रेसच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती होते, त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत। उमेश शांताराम राणे कोळकेवाडी यांचे देखील चिपळूण तालुका काँग्रेसच्या सचिवपदी या ठिकाणी निवड होते, त्यांचं देखील आदरणीय नानांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नियुक्ती करण्यात दिला आहे। या सगळ्या युवा कार्यकर्त्यांचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करूया, जोरदार होऊया आणि अतिशय उत्तम काम करण्यासाठी आदरणीय तालुका अध्यक्ष सन्माननीय प्रशांत यादव यांच्या वतीनं आदरणीय नानांच्या फोटोग्राफर्सने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यांना महिला काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातो। जिल्हा काँग्रेसचे नाशिक नेतृत्व रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अविनाश लाड देखील या मेळाव्याला या ठिकाणी संपलेल्या प्रथम एक जोरदार टाळा तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळा, कारण चारचा कार्यक्रम होता। आज तुम्ही अजूनही 8 वाजेपर्यंत बसलात, फक्त नानाभाऊ त्या काँग्रेस पक्षाच्या प्रेमापोटी बसलात, म्हणून तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। कारण नानाभाऊचा प्रोग्राम एवढा हेक्टिक प्रोग्राम होता, काल रात्री विचारे आले होते, आज दिवसभर कोकणात दौरा करण्यात आणि शेवटी आज पूर्ण त्यांचा एंड होतोय।
नानाभाऊ प्रशासनाने मला काहीतरी अडचणी सांगितल्या आपल्याला, पण त्या अडचणीवर मात करून देखो इधर इंडी ने पीढ़ी ने कुछ ने सब कांग्रेस में आ गए। हमारे पास कुछ है ही नहीं तो लेने के लिए तो क्या करेंगे हम? आता इंडी दिसलं की चाललं बीजेपी मध्ये, पण चिपळूण मध्ये प्रशांतरावांच्या नेतृत्वाखाली एक वेगळं वातावरण आहे आणि लोक काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात। याचं कारण की काँग्रेस पक्षाला किंवा काँग्रेस पक्षाने कोकणाला वाळी टाकलं होतं, त्या कोकणाला कोणतरी बाप मिळालाय, हा विश्वास कोकणी जनतेला मिळालाय आणि म्हणून तुमच्या विश्वासावरती हा लोक त्या ठिकाणी प्रवेश करतात। काँग्रेस रत्नागिरीला काँग्रेसचा बालेकिल्ला होता, एक टायमाला सगळे आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या हक्काच्या होत्या, पण मधला एक काळ आला, त्या काळाला बहुजन समाज म्हणा माझा मुस्लिम बांधव म्हणा इकडे तिकडे विखुरला गेला आणि मध्ये त्यांचा लक्ष ठेवायला कुठलाच नेता या ठिकाणी येत नव्हता। पण तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर मी 5वी वेळ या कोकणामध्ये येत आहे आणि तुमच्या संजावताच्यामुळे जो गेलेला परत आहे प्रत्येकाला वाटतं माझ्या घरात जावं आणि चढावं लागले आणि सुरुवात चिपळूण पासूनच होणार आहे। फक्त चिपळूणच्या माझ्या अध्यक्षाला ते तुला अधिकार द्या, ते निर्णय घ्यायचे नगरपालिका आरक्षणाचे हातात देऊ म्हणून तुम्हाला मी सांगतो। कारण काय झालंय भाऊ, आपल्याकडे मधल्या काळामध्ये नेते भरपूर झाले, कार्यकर्ते कमी झाले आणि जो नेता उठतो तो आपला झेंडा दाखवतो, तो फक्त प्रोटोकॉलचा ठोस तुमच्या माध्यमातून सगळ्यांना जाऊ द्या, जो खरं काम करतोय त्याला न्याय मिळायला पाहिजे। कारण जो तो उठेल भाई नेता आपला बोलेगा मैच करून द्या असं चालणार नाही, काहीतरी पक्षाची शिस्त असते, त्या शिस्तीमध्ये वागलं पाहिजे। आज या खऱ्या अर्थाने कोकणात पाहिलाय ही शेवटची सभा आहे भाऊ, 4ची सभा होती, माझे लोक 8 वाजेपर्यंत थांबले, कारण तुम्ही त्या पुराच्या वेळेला जे तुम्ही आम्हाला हाक दिले आणि त्या हाकेचा मान त्या माझ्या चिपळूणकर वासियांनी ठेवलेला आहे, ठेवलेला आहे। कारण त्याची काम आम्ही तुम्हाला सांगते, छोटी मोठी कामं होतात की नको, आम्ही रडत नाही। मला गाडीची चर्चा केली, भाऊ म्हणाले आमचे दुःख आहे, सरकारमध्ये आम्ही होतो आम्हाला काय मिळालं नाही, पण हम भूल जाते सरकारनेच देते, अभी सरकार लाएंगे तो कांग्रेस पार्टी की फुल फोर्स सरकार लाएंगे नानाभाऊ के नेतृत्व में आणि मग आमचे काय मागण्या असतील ते मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। त्याची सुरुवात या नगरपालिकेतून चिपळूणच्या नगरपालिकेतून काँग्रेसचा नगराध्यक्ष बसून आपण करून दाखवूया। कोणालाही आपल्याला बघा, मागे पत्रकारांनी मला प्रश्न विचारला होता, समोर बसले नारा दिलाय, नारा देणारा पण माझा बसलाय, सोबळा नारा आज पण आमचा आहे। जर एखादा सन्मान आला आम्ही ऍडजस्ट करायचा प्रयत्न करू, त्याला आम्हाला कोणाची गरज नाही, कारण आमचा नेतृत्व तुमच्या समोर आलेला आहे। त्याच्या पुढे सांगतो, आज भी हम चलने वाले अकेले चलने वाले और कारवा हमारे पीछे चलने वाला है, इतना याद रखो, इतना याद रखो। काँग्रेस पक्षासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो, इथेच सांगतो जय महाराष्ट्र। आणि मला वाटलं ते ट्रेन कशी पकडणार येणार, परंतु ते आले। ही 5वी त्यांची वेळ आहे। नानाभाऊ, आम्ही तुम्हाला सलाम करतो। जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश लाड, जिल्ह्याचे संपर्क, बराच वेळा अशी चर्चा असते की कोकणामध्ये काँग्रेस कुठे आहे। कोकणातली काँग्रेस खऱ्या अर्थानं खेड्यापाड्यात आहे, तिला हात कुणी मारले नाही। पाटोळे साहेब 3 वेळा आले आणि मला अनेक वेळा बोलले की काही झालं तरी पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत कोकणची काँग्रेस उभी केल्याशिवाय मी राहणार नाही, आणि त्याची प्रचिती आता तुम्हाला येते। नाना प्रकल्पाच्या तिथे ते जाऊन आले, त्याच्या आधी 2-3 वेळा गेले, पूरग्रस्ताच्या वेळेला गेले। आणि नानासाहेब, मी तुम्हाला सांगतो, ज्या पक्षाच्या बरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात महिला असतात त्याचा अर्थ असा की चिपळूणमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पुढचा नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही। अरे जरा जोरात टाळ्या वाजवा। पुढचा नगराध्यक्ष हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा असणार। आणि मग तुमच्या डोक्यामध्ये येणार आमदार कोण असणार, आमदार ही काँग्रेस पक्षाचा असणार। मी तुम्हाला सांगतो, जे 1990च्या आधीची अवस्था काँग्रेसची होती ती पुन्हा या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही करणार आहोत।
त्यासाठी प्रशांत यादव खेड्यापाड्यामध्ये फिरत आहेत, त्याची ही प्रचिती आहे. जोपर्यंत खेड आपल्या बरोबर नाही तोपर्यंत काही खरं नाही. खेड्यापाड्यामध्ये आपल्याला गेलं पाहिजे. मी जास्त वेळ बोलणार नाही, इथे सर्व समाजाचे लोक आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, अविनाशजी पुढे गेले, अविनाशजी मी सांगतो, मी सध्या छत्तीसगडमध्ये PRO आहे, तिथले मुख्यमंत्र्यांशी मी बोललेलो आहे आणि बघेल साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या कोकणामध्ये एक जंगी सभा मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आणण्याचं आपण काम करणार आहोत. ते कुणबी समाजाचं एक लक्षात घ्या, अतिशय चांगलं काम करणार आहेत आणि ते आले की त्याचा एक परिणाम होणार आहे. नानासाहेब आल्यानंतर पक्षामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे. हे चैतन्य अधिक चांगल्या रीतीने पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. एवढंच मी म्हणेन, हा पक्ष अधिकाधिक वाढेल, ही नगरपालिका आपल्या हातात येईल आणि हा मतदारसंघही आपल्या हातात येईल. यासाठी सर्वांनी कटिबद्ध असलं पाहिजे आणि आजपासून जोरदारपणे काम केलं पाहिजे. एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. जय सगळ्या सोंगट्या आपल्या मनाप्रमाणे पडतीलच असं नाही, पण जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा असणारा डाव जिंकता आला पाहिजे अशी जिद्द ज्या व्यक्तिमत्वाकडे आहे ते महाराष्ट्र प्रदेशचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी आदरणीय नानासाहेब पटोले यांच्या आपण टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आदरणीय सन्माननीय नानासाहेब पटोले. चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि चिपळूण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि असंख्य आमच्या भगिनी आणि आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी काँग्रेसमध्ये प्रवेश अशा या गोड कार्यक्रमाचा आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आणि माजी खासदार आणि माजी मंत्री आदरणीय हुसेन दरबारी साहेब, त्याचप्रमाणे आमच्या आज काँग्रेस पक्षामध्ये या माझ्या भगिनींनी आणि आमच्या तरुण मित्रांनी ज्यांनी प्रवेश केला, काँग्रेस परिवारामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल मी महाराष्ट्राचा काँग्रेसचा प्रमुख म्हणून आपल्याला मी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज ही काळाची गरज आहे. आज आपण पाहतोय की कृत्रिम महागाई, कृत्रिम बेरोजगारी आणि सातत्यानं होणारा शेतकऱ्यांवरचा अन्याय आणि त्या तिरंग्यासाठी आपले सगळ्यांचे नेते राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत पदयात्रा करतात आहे. त्यांनी ज्यावेळेस यात्रा सुरू केली त्या यात्रेला सुरुवातीला कन्याकुमारीला मी होतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या तामिळनाडूच्या भूमीमध्ये माझ्या वडिलांना मी गमावलं, म्हणजे राजीव गांधींची ही हत्या त्याच तामिळनाडूमध्ये झाली आणि म्हणून माझ्या वडिलांना मी गमावलं, पण या देशाचा तिरंगा वाचला पाहिजे, या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशातल्या सर्व धर्म जाती धर्माची जी लोक आहेत त्यांचं बंधुत्व आणि प्रेम कायम राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी कन्याकुमारी ते काश्मीर इथपर्यंत पदयात्रा करून सगळ्यांना जोडण्याचा एक संकल्प घेऊन राहुल गांधी तिथून निघाले. आणि म्हणून राहुल गांधींची आजचा 5वा दिवस आहे. या 5व्या दिवसाचं आणि त्यांना जवळपास 1.5 महिना तो जवळपास म्हणजे 5 महिने त्यांना पदयात्रा करायची. आणि एवढा मोठा काळ त्यांना ही पदयात्रा करत असताना त्यांना ताकद मिळो, त्यांना शक्ती प्रदान करू आणि देशाला एकत्रित आणण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करू, या सदिच्छा आपण चिपळूण तालुक्याच्या वतीने त्यांना आपण सर्व देऊ. खरं तर
जी काही परिस्थिती आज देशामध्ये आहे ही भयावह आहे. आम्ही प्रयोग केले, जसं मगाशी प्रशांतनी सांगितलं की एक काळ इथं काँग्रेस होत आणि एक काळ काँग्रेसच चालायचं. हातनकर साहेबांसारखे, पेजे साहेबांसारखे अनेक नेते या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेत आणि या रत्नागिरी आणि कोकणचा विकास त्यांच्या माध्यमातून सुरू झाला. पण मधल्या काळामध्ये अनेक पक्ष आले, लोकांना वाटलं की आपण बदल केला पाहिजे. आपण बदलाच्या याच्यामध्ये गेलो, मताचं विभाजन झालं, अनेक पार्ट्या आल्या आणि जातीवादी व्यवस्था निर्माण झाली. आणि या जातीवादी व्यवस्थेनं तुम्हा आम्हाला आपल्यापासून, एकमेकापासून, आपल्या भाऊबंदकीपासून दूर करण्याचं काम केलं. मी आज भगवान शंकरजीच्या मंदिरात गेलो, दोपेश, आणि त्या मंदिरात मी गेल्यानंतर तिथले ज्या मंदिरातले पुजारी यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की जेव्हा शिवरात्रीच्या काळामध्ये इथं पूजा जेव्हा होतं तर इथला सगळा महाप्रसाद, इथले रोजचे कपडे असतील, सगळं असतील, या खलिफे मॅडमच्या वतीनं केलं जात. आता खलिफे मॅडम कडून केलं जात असेल ते धर्म, ते मंदिर भगवान शिवजीचं आहे, या धर्माने मुस्लिम आहे. आणि तिथला पुजारी मला सांगतो की तिथले सगळे कपडे, तिथलं रोजचं महाप्रसाद आणि सगळा खर्च यांच्या वतीने आम्ही करतो. मलाही मोठं आश्चर्य वाटलं की कोकणामध्ये भगवान शिवजीच्या मंदिरामध्ये, आणि शिवजीचं मंदिर आजचं नाही, पुरातन आहे, 500-1000 वर्षाच्या पूर्वीचं मंदिर आहे आणि त्याची परंपरा त्या ठिकाणी चाललेली आहे. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम माझ्या लक्षात आली, मी हे उदाहरण सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात देणार होता खलिफे मॅडम, की मला हे लक्षात आलं की हा त्यांचा मान आहे आणि त्यांचा मान आहे आणि त्या मानामुळे त्यांना ते सगळं करावं लागतं. त्यांनी म्हणाले नाही मी मुस्लिम आहे आणि हिंदू आहे. आमचे लोक गुन्हागोविंदानं, कारण की आमच्या देशाच्या संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये जसं बांधलं की विविध जाती धर्माची लोक या देशामध्ये आहेत, पण विविध जाती धर्माची लोक असतील, विविध भाषा असतील, तरी आम्ही सगळे एक आहोत, अशा पद्धतीची भूमिका आपल्याला संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे आपला देश प्रगतीकडे गेला. आज आपण पाहतोय की जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने जे लोक निवडून आले, धर्माच्या नावाने भेट केला आणि सांगितलं की याच्यापेक्षा आम्ही देश उभा करू. 56 इंचीची छाती आहे, तुमच्या खात्यामध्ये 25 लाख रुपये टाक, महागाई कमी करून टाक, 2 कोटी दरवर्षी युवकांना नोकऱ्या देऊ, असे मोठे मोठे स्वप्न तुम्हाला आम्हाला दाखवले आणि आपण सगळ्यांनी मतं मारली. आणि मतं मारल्यानंतर काय केलं, या 8-9 वर्षामध्ये या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की देशाच्या राज्यकर्त्यांना जे 60 वर्षात काँग्रेसने काय केलं असं विचारणारे लोक, जे काँग्रेसने या देशामध्ये अनेक पीयूसी म्हणजे सार्वजनिक उपक्रम, जसं पेट्रोलियम असेल, तुमचा हा जो मोबाईल आहे, या मोबाईलची व्यवस्था, ज्याला फोन व्यवस्था आपण जे म्हणतो BSNL, गोरगरिबासाठी, सामान्यासाठी व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी पर्याय व्यवस्था सार्वजनिक उपक्रमाच्या जनतेच्या पैशातून या देशामध्ये उभ्या झाल्या. रेल्वे असेल, या सगळ्याच्या सगळ्या बँका असतील, या सगळ्याच्या सगळ्या LIC असेल, या सगळ्याच्या सगळ्या व्यवस्था रोज विकून देत चालवलं जातं. आमच्या आजोबांनी समजा प्रॉपर्टी कमवून, मेहनत करून पैसा कमवून ठेवला असेल, आमच्या वडिलांनी त्याच्यामध्ये पुन्हा भर टाकला असेल आणि त्याला थोडं वाढवलं असेल आणि जो पोरगा खोडकर होता ते म्हणले की याच्यापेक्षा चांगलं करेल. लोकांना, घरच्या लोकांना वाटलं की हा चांगला कारभारी होऊ शकतो, त्याला कारभारी बनवलं. हे आपल्या आजोबांनी कमवून ठेवलेली प्रॉपर्टी विकतोय, आपल्या वडिलांनी कमवून ठेवलेली प्रॉपर्टी विकतोय आणि मग त्या कुटुंबाचं काय होणार. आज तशी परिस्थिती आपल्या देशाची निर्माण झाली. 8 वर्षामध्ये देश विकून देत चालवत आहेत आणि तरी मेरा भारत महान असे म्हणणारे लोक आज राज्य करतात. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की जे काही महाराष्ट्रामध्ये
ईडीचं भाजप सरकार जे आलेलं आहे, हे सरकार जे आलेलं आहे हे काही लोकशाहीच्या एका प्रॉपर व्यवस्थेमधून आलेलं नाही. मी अनेकदा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं ती एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसला लोकांनी विपक्षमध्ये बसायची संधी उपलब्ध करून दिली. आम्ही काही म्हणलो नाही की आम्हाला सरकार बनवायचे, पण पहाटेला सरकार बनलं महाराष्ट्रामध्ये आणि पहाटेला सरकार बनून या सरकारचं 74 तासामध्ये हे सरकार लग्न झालं आणि घटस्फोट 74 तासात झाला. आपण असं म्हणू ना, पहाटेला सरकार झालं आणि 74 तासामध्ये हे सरकार तुटलं, म्हणजे याचा घटस्फोट झाला. महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय प्रश्न निर्माण झाले. मग उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आपल्या नेत्या सोनिया गांधीकडे गेले आणि सोनिया गांधीजींनी निर्णय केला की शिवसेना ही जातीवादी पार्टी आहे, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी सोनिया गांधीजींनी निर्णय केला की मुख्यमंत्री तुम्ही बना, उपमुख्यमंत्री तुम्ही बना, सगळं तुम्ही बना, पण एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून दिला. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही लगेच तो बाहेरून सपोर्ट करतो. आणि त्यांनी सांगितले की तुमचे मंत्री करा, म्हणून सोनियाजींनी त्यांना सांगितलं की बनवून टाका, जे ते खातं द्याल ते द्या. काही जबरदस्ती नाही केली. आता तर खात्यासाठी, मलाही खात्यासाठी भांडणं चालू. अजूनही राज्यामध्ये मंत्रिमंडळ झालं नाही, अजूनही पालकमंत्री झाले नाही. काय चालला कारभार कोणाला समजायला कारण नाही. म्हणजे लोकशाही महाराष्ट्रामध्ये आहे की नाही अजून कळायला कारण नाही. पण सोनियाजी गांधींनी त्या काळामध्ये ही भूमिका मांडली आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये सोनियाजी गांधींनी सांगितलं की आमची जी शर्त आहे, या राज्याच्या शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ केलं पाहिजे आणि ते सरसकट केलं पाहिजे. कारण की फडणवीसच्या सरकारमध्ये 2014 ते 19च्या काळामध्ये सरकार होतं फडणवीसचं, भाजपचं. त्या सरकारमध्ये 2016 मध्ये कर्जमाफीची घोषणा झाली आणि सांगितलं की कोणाचा घरचा माणूस चपरासी आहे का, कोणाच्या घरचा ग्रामपंचायत मेंबर झाला का, नगरपालिकेचा सदस्य झाला का, जिल्हा परिषद सदस्य झाला का, पंचायत समिती सदस्य झाला का, त्याचं कर्ज माफ होणार. मग तो पूर्ण शेतकरी असला पाहिजे, त्याचं कर्ज माफ. म्हणजे मग त्याचा हिरवा, पिवळा, लाल असे त्याचा रंग तयार केला त्यांनी. 2019 निवडणुका आल्या तरी कर्ज माफ झालं आणि म्हणून सोनियाजी गांधींनी सांगितलं की सरसकट कर्ज माफ करा. हे आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा इतिहासात असं घडलं की सरकारला पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये घोषणा करावी लागली कर्जमाफीची. उद्धव ठाकरे साहेबांनी घोषणा केली आणि एका वर्षामध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्यात आलं. ते सोनिया गांधींच्या आदेशाने. म्हणजे सोनिया गांधींचं मत म्हणजे काँग्रेसचं मत काय होतं, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे. राज्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत, म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम, याचा अर्थ की सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका त्याच्यामध्ये होती. पण ईडीच्या धाकामध्ये सरकार पडलं आणि ईडीचं भाजप सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्या सरकारनं आज आपण पाहतोय की अजून पालकमंत्री नाही, अजून होणार की नाही मला माहिती नाही की पालकमंत्री विनानच हे सरकार पडून जाईल का काही, त्याचा काही भरोसा नाही. का नाही केलं जाते? आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना माननीय राज्यपाल महोदय तर त्यांचा तर काही करिश्मा सांगताच येत नाही. ते तर महान विद्वान राज्यपाल आपल्याला आपल्या राज्याला पहिल्यांदा मिळाले, तेवढे मोठे राज्यपाल. त्यांच्याबद्दलच्या त्या करिश्माबद्दल मी काही इथं सांगणार. त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी घेतली. आता मुख्यमंत्र्याला खाते वाटप त्याच्याकडेच असतं. आपला उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही, ते मंत्री असते. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस बिचारे पोलीस कमिशनर होते मागच्या सरकारमध्ये 2014 मध्ये, म्हणजे प्रमुख होते. आता त्याला डीसीपी बनवून टाकलं. फार अपमान केला आमच्या मित्राचा त्यांनी. आणि त्याला 1 महिना खातं, म्हणजे 1 महिना नाही, किती दिवस खातं नाही केलं त्याला मंत्रिमंडळ कुठे खातं. तर आज काँग्रेस पक्षामध्ये या माझ्या भगिनींनी आणि आमच्या तरुण मित्रांनी ज्यांनी प्रवेश केला, काँग्रेस परिवारामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल मी महाराष्ट्राचा काँग्रेसचा प्रमुख म्हणून आपल्याला मी मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज ही
काळाची गरज आहे. आज आपण पाहतोय की कृत्रिम महागाई, कृत्रिम बेरोजगारी आणि सातत्यानं होणारा शेतकऱ्यांवरचा अन्याय आणि त्या तिरंग्यासाठी आपले सगळ्यांचे नेते राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत पदयात्रा करतात आहे. त्यांनी ज्यावेळेस यात्रा सुरू केली त्या यात्रेला सुरुवातीला कन्याकुमारीला मी होतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या तामिळनाडूच्या भूमीमध्ये माझ्या वडिलांना मी गमावलं, म्हणजे राजीव गांधींची ही हत्या त्याच तामिळनाडूमध्ये झाली आणि म्हणून माझ्या वडिलांना मी गमावलं, पण या देशाचा तिरंगा वाचला पाहिजे, या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशातल्या सर्व धर्म जाती धर्माची जी लोक आहेत त्यांचं बंधुत्व आणि प्रेम कायम राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी कन्याकुमारी ते काश्मीर इथपर्यंत पदयात्रा करून सगळ्यांना जोडण्याचा एक संकल्प घेऊन राहुल गांधी तिथून निघाले. आणि म्हणून राहुल गांधींची आजचा 5वा दिवस आहे. या 5व्या दिवसाचं आणि त्यांना जवळपास 1.5 महिना तो जवळपास म्हणजे 5 महिने त्यांना पदयात्रा करायची. आणि एवढा मोठा काळ त्यांना ही पदयात्रा करत असताना त्यांना ताकद मिळो, त्यांना शक्ती प्रदान करू आणि देशाला एकत्रित आणण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करू या सदिच्छा आपण चिपळूण तालुक्याच्या वतीने त्यांना आपण सर्व देऊ. खरं तर जी काही परिस्थिती आज देशामध्ये आहे ती भयावह आहे. आम्ही प्रयोग केले, जसं मगाशी प्रशांतनी सांगितलं की एक काळ इथं काँग्रेस होतं आणि एक काळ काँग्रेसच चालायचं. हातनकर साहेबांसारखे, पेजे साहेबांसारखे अनेक नेते या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेत आणि या रत्नागिरी आणि कोकणचा विकास त्यांच्या माध्यमातून सुरू झाला. पण मधल्या काळामध्ये अनेक पक्ष आले, लोकांना वाटलं की आपण बदल केला पाहिजे, आपण बदलाच्या याच्यामध्ये गेलो, मताचं विभाजन झालं, अनेक पार्ट्या आल्या आणि जातीवादी व्यवस्था निर्माण झाली. आणि या जातीवादी व्यवस्थेनं तुम्हा आम्हाला आपल्यापासून, एकमेकापासून, आपल्या भाऊबंदकीपासून दूर करण्याचं काम केलं. मी आज भगवान शंकरजीच्या मंदिरात गेलो, दोपेश, आणि त्या मंदिरात मी गेल्यानंतर तिथले ज्या मंदिरातले पुजारी यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की जेव्हा शिवरात्रीच्या काळामध्ये इथं पूजा जेव्हा होतं तर इथला सगळा महाप्रसाद, इथले रोजचे कपडे असतील, सगळं असतील, या खलिफे मॅडमच्या वतीनं केलं जात. आता खलिफे मॅडम कडून केलं जात असेल ते धर्म, ते मंदिर भगवान शिवजीचं आहे, या धर्माने मुस्लिम आहे. आणि तिथला पुजारी मला सांगतो की तिथले सगळे कपडे, तिथलं रोजचं महाप्रसाद आणि सगळा खर्च यांच्या वतीने आम्ही करतो. मलाही मोठं आश्चर्य वाटलं की कोकणामध्ये भगवान शिवजीच्या मंदिरामध्ये, आणि शिवजीचं मंदिर आजचं नाही, पुरातन आहे, 500-1000 वर्षाच्या पूर्वीचं मंदिर आहे आणि त्यांची परंपरा त्या ठिकाणी चाललेली आहे. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम माझ्या लक्षात आली, मी हे उदाहरण सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात देणार होता मॅडम, की मला हे लक्षात आलं की हा त्यांचा मान आहे आणि त्यांचा मान आहे आणि त्या मानामुळे त्यांना ते सगळं करावं लागतं. त्यांनी म्हणाले नाही मी मुस्लिम आहे, मी हिंदू आहे. आमचे लोक गुन्हागोविंद झालं, कारण की आमच्या देशाच्या संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये असं बांधलं की विविध जाती धर्माची लोक या देशामध्ये आहेत, पण विविध जाती धर्माची लोक असतील, विविध भाषा असतील, तरी आम्ही सगळे एक आहोत. अशा पद्धतीची भूमिका आपल्याला संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे आपला देश प्रगतीकडे गेला. आज आपण पाहतोय की जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने जे लोक निवडून आले, धर्माच्या नावाने भेट केला आणि सांगितलं की याच्यापेक्षा आम्ही देश उभा करू. 56 इंचीची छाती आहे, तुमच्या खात्यामध्ये 25 लाख रुपये टाकू,
महागाई कमी करून टाकू, 2 कोटी दरवर्षी युवकांना नोकऱ्या देऊ, असे मोठे मोठे स्वप्न तुम्ही आम्हाला दाखवले आणि आपण सगळ्यांनी मतं मारली आणि मतं मारल्यानंतर काय केलं? या 8-9 वर्षामध्ये या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की देशाच्या राज्यकर्त्यांना जे 60 वर्षात काँग्रेसने काय केलं असं विचारणारे लोक, जे काँग्रेसने या देशामध्ये अनेक पीयूसी म्हणजे सार्वजनिक उपक्रम जसं पेट्रोलियम असेल, तुमचा हा जो मोबाईल आहे, या मोबाईलची व्यवस्था ज्याला फोन व्यवस्था आपण जे म्हणतो BSNL, गोरगरिबासाठी सामान्यासाठी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी पर्याय व्यवस्था सार्वजनिक उपक्रमाच्या जनतेच्या पैशातून या देशामध्ये उभ्या झाल्या। रेल्वे असेल, या सगळ्याच्या सगळ्या बँका असतील, या सगळ्याच्या सगळ्या LIC असेल, या सगळ्याच्या सगळ्या व्यवस्था रोज विकून देत चालवलं जातं। आमच्या आजोबांनी समजा प्रॉपर्टी कमवून मेहनत करून पैसा कमवून ठेवला असेल, आमच्या वडिलांनी त्याच्यामध्ये पुन्हा भर टाकला असेल आणि त्याला थोडं वाढवलं असेल आणि जो पोरगा खोडकर होता ते म्हणले की याच्यापेक्षा चांगलं करेल, लोकांना घरच्या लोकांना वाटलं की हा चांगला कारभारी होऊ शकतो, त्याला कारभारी बनवलं। हे आपल्या आजोबांनी कमवून ठेवलेली प्रॉपर्टी विकतोय, आपल्या वडिलांनी कमवून ठेवलेली प्रॉपर्टी विकतोय आणि मग त्या कुटुंबाचं काय होणार? आज तशी परिस्थिती आपल्या देशाची निर्माण झाली। 8 वर्षामध्ये देश विकून देत चालवला जात आहे आणि तरी मेरा भारत महान असे म्हणणारे लोक आज राज्य करतात। मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की जे काही महाराष्ट्रामध्ये ईडीचं भाजप सरकार जे आलेलं आहे, हे सरकार जे आलेलं आहे हे काही लोकशाहीच्या एका प्रॉपर व्यवस्थेमधून आलेलं नाही। मी अनेकदा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, ती एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली। काँग्रेसला लोकांनी विपक्षमध्ये बसायची संधी उपलब्ध करून दिली। आम्ही काही म्हणलो नाही की आम्हाला सरकार बनवायचे, पण पहाटेला सरकार बनलं महाराष्ट्रात आणि पहाटेला सरकार बनून या सरकारचं 74 तासामध्ये हे सरकार लग्न झालं आणि घटस्फोट 74 तासात आपण असं म्हणू ना, पहाटेला सरकार झालं आणि 74 तासामध्ये हे सरकार तुटलं, म्हणजे याचा घटस्फोट झाला। महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय प्रश्न निर्माण झाले। मग उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, आपल्या नेत्या सोनिया गांधीकडे गेले आणि सोनिया गांधीजींनी निर्णय केला की शिवसेना ही जातीवादी पार्टी आहे, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी सोनिया गांधीजींनी निर्णय केला की मुख्यमंत्री तुम्ही बना, उपमुख्यमंत्री तुम्ही बना, सगळं तुम्ही बना, पण एक कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून दिला, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही लगेच तो बाहेरून सपोर्ट करतो। आणि त्यांनी सांगितले की तुमचे मंत्री करा, म्हणून सोनियाजींनी त्यांना सांगितलं की बनवून टाका, जे काही खातं द्याल ते द्या, काही जबरदस्ती नाही केली। आता तर खात्यासाठी मलाही खात्यासाठी भांडणं चालू, अजूनही राज्यामध्ये मंत्रिमंडळ झालं नाही, अजूनही पालकमंत्री झाले नाही, काय चालला कारभार कोणाला समजायला कारण नाही। म्हणजे लोकशाही महाराष्ट्रामध्ये आहे की नाही अजून कळायला कारण नाही, पण सोनियाजी गांधींनी त्या काळामध्ये ही भूमिका मांडली आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये सोनियाजी गांधींनी सांगितलं की आमची जी शर्त आहे, या राज्याच्या शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ केलं पाहिजे आणि ते सरसकट केलं पाहिजे। कारण की फडणवीसच्या सरकारमध्ये 2014 ते 19च्या काळामध्ये सरकार होतं फडणवीसचं, भाजपचं, त्या सरकारमध्ये 2016 मध्ये कर्जमाफीची घोषणा झाली आणि सांगितलं की कोणाचा घरचा माणूस चपरासी आहे का, कोणाच्या घरचा ग्रामपंचायत मेंबर झाला का, नगरपालिकेचा सदस्य झाला का, जिल्हा परिषद सदस्य झाला का, पंचायत समिती सदस्य झाला का, त्याचं कर्ज माफ होणार। मग तो पूर्ण शेतकरी असला पाहिजे, त्याचं कर्ज माफ, म्हणजे मग त्याचा हिरवा पिवळा लाल असे त्याचा रंग तयार केला त्यांनी। 2019 निवडणुका आल्या तरी कर्ज माफ झालं आणि म्हणून सोनियाजी गांधींनी सांगितलं की सरसकट कर्ज माफ करा। हे आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा इतिहासात असं घडलं की सरकारला पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये घोषणा करावी लागली कर्जमाफीची। उद्धव ठाकरे साहेबांनी घोषणा केली आणि एका वर्षामध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करण्यात आलं, ते सोनिया गांधींच्या आदेशाने।
शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे. राज्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत, म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम, याचा अर्थ की सगळ्या जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका त्याच्यामध्ये होती. पण ईडीच्या धाकामध्ये सरकार पडलं आणि ईडीचं भाजपकडे सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्या सरकारनं आज आपण पाहतोय की अजून पालकमंत्री नाही, अजून होणार की नाही मला माहिती नाही, की पालकमंत्री विनानच हे सरकार पडून जाईल का काही, त्याचा काही भरोसा नाही. का नाही केलं जाते? आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना माननीय राज्यपाल महोदय तर त्यांचा तर काही करिश्मा सांगताच येत नाही. ते तर महान विद्वान राज्यपाल आपल्याला आपल्या राज्याला पहिल्यांदा मिळाले, तेवढे मोठे राज्यपाल. त्यांच्याबद्दलच्या त्या करिश्माबद्दल मी काही इथं सांगणार. त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी घेतली. आता मुख्यमंत्र्याला खाते वाटप त्याच्याकडेच असतं. आपला उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही, ते मंत्री असते. आमचे मित्र देवेंद्र फडणवीस बिचारे पोलीस कमिशनर होते मागच्या सरकारमध्ये 2014 मध्ये, म्हणजे प्रमुख होते. आता त्याला डीसीपी बनवून टाकलं. फार अपमान केला आमच्या मित्राचा त्यांनी. आणि त्याला 1 महिना खातं, म्हणजे 1 महिना नाही, किती दिवस खातं नाही केलं त्याला मंत्रिमंडळ, म्हणजे कुठे 40 तिने खात्यात गेलो आमचा मित्र देवेंद्र. आणि आता 18 मंत्री झाले. काही मंत्री तर पुन्हा जातच नाही, त्यांना मलाईचं खातं मिळालं. आणि आता रोज ते हवा उडवतात की काँग्रेसचे लोक तोडणार आहे, आम्ही तोडणार आहे. तेच चालू आहे. जनतेचे मूळ प्रश्न नाही. आणि बिचारे आमचे नितीन गडकरी साहेब ते रोज काही बोलतात, त्याचं सांगतात ते रोज त्यांना त्यांचं आता मुस्कुटाबी व्हायला लागेल. ते म्हणाले का की सरकारकडून अपेक्षा बाळगू नका. काल तर त्यांनी असं वक्तव्य केलं, ते स्वतः सरकार मंत्री आहेत केंद्रात. त्यांनी म्हणाले की सरकारकडून आता जनतेने अपेक्षा बाळगायच्या नाही, तुमचं काम तुम्हीच करा, असं वाक्य काल नितीन गडकरी साहेबांनी म्हणाले. मी त्यांना विनंती केली की तुमचं दुखणं आणि आमचं दुखणं सारखंच आहे केंद्राच्या सरकारच्या विरोधात, तुम्ही आमच्या सोबत येऊन जा, अशी विनंती केली आपण काल जाहीर हे सांगायचं म्हणजे की त्यांच्या नरेंद्र मोदीच्या सरकारमधले मंत्री, भारी मंत्री हे आज नरेंद्र मोदीच्या सरकारबद्दल बोलतात आहे. राहुल गांधी रोज बोलतात आहे, सोनिया गांधी रोज बोलतात आहे, नाना पटोले रोज बोलतात आहे. ते आमची टिंगल करत होते, आमची टिंगल करतात. राहुल गांधींनी काय टी शर्ट काय घातला, आता राहुल गांधींना सलमान खान सारखं बिना शर्ट फिरा म्हणतं काय मला माहिती नाही त्यांचं. आणि हे लोक 10 लाखाचं सूट घातलं तर त्यांना काही फरक पडत नाही. राहुल गांधीचे आजोबा म्हणजे पंजोबा, आजी, वडील हे देशाचे प्रधानमंत्री राहिले आणि समोरचा 10 लाखाचं घातलं त्याचा इतिहास पहा. हे सांगायचं आपल्याला कोणाची टिंगल करायची नाही. पण आज महागाईचा जो मुद्दा महत्वाचा आहे, आज बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा आहे, आज शेतकऱ्यांचा मुद्दा महत्वाचा आहे. अरुणाचल आणि लेह लडाख मध्ये चीननं अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही, देशाचं संविधान सुरक्षित नाही आणि राज्यातलं सरकार असंविधानिक असताना, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू असताना काल माननीय मुख्य न्यायाधीश मुंबईत आले आणि मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांचा सत्कार करायला जातात. म्हणजे आता कोणाकडे आपण बघावं, म्हणजे ही जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, कोणावर विश्वास ठेवावा, या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही राहिली, हे सगळे प्रश्न निर्माण झालेत आणि ते आपल्या मतामुळे झाले. आपल्या मताचं विभाजन आम्ही केलं. आम्हाला आम्ही निर्माण केलं की आम्ही की बाबा चला आमचा एक हैदराबाद मध्ये माणूस आहे, तो आमच्या धर्मासाठी काहीतरी करतो, त्याला मतदान करा. मग अकोल्याचे एक आम्ही काल अकोल्यामध्ये होतो, तिथला एक आहे बाबासाहेबांच्या आडनावाचा माणूस, त्यानं काढला आणि मग त्यांनी आपल्या लोकांना जोडलं. आणि जे काही सेक्युलर मतं होती, या सगळ्या सेक्युलर मताला तोडण्याचा एक प्रयत्न त्या माध्यमातून झाला आणि मतविभाजन झाले आणि काँग्रेसचा त्या ठिकाणी पराभव करण्यात आला. काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना वाटलं की काहीतरी आता चांगलं होईल, पण हा देशच बर्बाद केला जातो आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करायला आलेलो. मी जे मगाशी सांगितलं की मी काल अकोल्यात होतो, अकोल्यातून मी नागपूरला गेलो, नागपूरमधून मी मुंबईत आलो आणि रात्रीचं ट्रेन पकडून पुन्हा सकाळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो. मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण जिल्हा फिरतो.
नवीन एक रिफायनरीची जागा शोधण्यात, जसं नाणार इथं आला होता तर नाणारमध्ये एक विरोधक होते आणि त्याला समर्थन करणारे होते. मी विधानसभेचा अध्यक्ष ज्यावेळेस होतो त्यावेळेस माझ्याकडे नाणारचं समर्थन करणारी लोक आली आणि नाणारचा विरोध करणारी लोक आली. आता हे समर्थन करणारी कोण होती तर हे गुजरातमधली लोक ज्यांनी या भागामध्ये जमिनी घेऊन टाकल्या आणि जमिनी घेणारी लोक त्यांच्या प्रॉपर्ट्यांना पैसे मिळावे हा त्याच्या मागचा उद्देश होता. हा असा उघडकीचा आता नाणार तिथंच संपला, आता नवीन जागी शोध झाला. मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा एक प्रामाणिक प्रयत्न मी आज दोघांनाही भेटलो, जे विरोध करतात त्यांनाही भेटलो आणि जे समर्थन करतात त्यांनाही भेटलो. आता त्याच्यातले सगळे टेक्निकल मुद्दे सगळे बघून कोकण हा विषय जो आहे आणि तुम्ही लोक मला सांगता की भाऊ तुमचं वारंवार दौरे आमच्या भागात होता. कोकण आणि मी ज्या भागात राहतो त्याच्यात काही फरक नाही. फक्त आमच्याकडे समुद्र नाही तर राहणीमान असं डोंगरी असं पहाडी असं काय फाटील नाही आमच्याकडे, काय झाडी काय डोंगर आमचा हाटील नाही आमच्याकडे. मी तुम्हाला सांगायचा अर्थ आहे की तुमचा आणि आमचं पंकज सारखं. माझ्याकडे पण भाताची शेती होतं, आमच्याकडे तलाव आहेत मोठ्या प्रमाणात. सांगायचं तात्पर्य असं आहे की या भागाचा विकास आम्हाला दिलेल्या निसर्गाच्या सगळ्या याच्यावरूनच आमचा विकास होऊ शकतो. आम्हाला काही मुंबईला तेवढं बाहेर कामाला जायची गरज नाही. मी तुम्हाला विश्वास देतो. मी कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये गेलो आणि मी जवळून कोकणाचा अभ्यास केला. फार काही काळ नाही, मी तुम्हाला 5 वर्षामध्ये कोकणाला विकासाच्या झोतात आणून देतो. आम्हाला कुठं बाहेर जायला नाही, आम्हाला आमच्या भागात विकासाला मोठे कामाला अशी परिस्थिती निर्माण करून एवढी ताकद आमच्याजवळ. माणसं चांगली, निसर्ग आमच्या सोबत आणि निसर्गाचं पर्यावरणाला कायम ठेवून काही आम्हाला पर्यावरणाचा नाश करून विकास नाही पाहिजे. कारण की आम्हाला आमचं कोकण का आवडतं, मुंबईमधून आम्ही काय येतो त्याची कारणं अशी आहे की आम्हाला आमच्या इथलं निसर्ग आवडतं. आमच्या डोंगरापाड्यातली घरं, झाडं, नारळाच्या सुपारीच्या बागा, नारळाच्या बागा, फणसाच्या बागा, काजूच्या बागा, आंब्याच्या बागा ह्या आम्हाला आवडतात आणि आम्हाला आमच्या या निसर्गात आवडतं. आणि म्हणून हा निसर्ग कायम ठेवून पर्यटनाच्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्याचा विकास करू. कारण की आज अनेक भागामध्ये जसं आमच्या चिपळूणमध्ये मागच्या काळामध्ये जो पूर आला, नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घास असतो आहे. घास असण्याची अनेक कारणं आहेत. याही कारणाला शोध घेतला. मी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे त्यांना मी डिटेल पत्र त्याच्यामधलं दिलं की या उपाययोजना त्याच्यामध्ये करा. दुसऱ्यांदा आमचं चिपळूण, कारण की मला लक्षात आहे की मी जेव्हा कोकणाच्या या भागामध्ये फिरत होतो, मग चिपळूणचा व्यापारी असतो, आमच्या महाडमधले व्यापारी असतो, महाड पण पाण्याखाली आलो. या जिथले सगळे व्यापारी म्हणले की आता पुढच्या काळात हे सगळ्या सुविधा झाल्या तर आम्ही सगळे दुकानदार बंद करून इथून चाललो. कारण किती मोठं नुकसान आपलं त्या काळात झालं होतं ते आपण सगळ्यांना पाहिलं. घराचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. आमच्या इथं अनेक लोकांनी त्या सगळ्यांचं, कारण की बाहेरून मदत आली, पण ज्या पद्धतीनं आमच्या मुस्लिम समाजाने ज्या पद्धतीनं आपली मदत रात्र दिवस लोकांना गरम जेवणापासून सगळे कपड्यापासून करण्याचं काम त्यावेळेस करत होतं. मी जवळून पाहतो आणि मी जे पाहिलं, जी आपुलकी, माणुसकी आमच्या या कोकणामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांमध्ये पाहिली, ती कुठेही पाहायला मिळत नाही, ती इथं आम्हाला पाहायला मिळाली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जिथं माणुसकी आहे तिथंच करा देव, तिथं चालला. आणि म्हणून या भागाचा विकास हो, एक संकल्पना घेऊन काँग्रेसचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा जास्तीत जास्त या भागामध्ये मी येतोय. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळात कशा नगरपालिका तर आपण जिंकूच, अजून पुष्कळ साऱ्या गोष्टी तुम्हाला जनतेच्या आशीर्वाद मिळणार आहे. कारण की आता लोकांनाही कळलेलं आहे की खरे कोण आणि खोटे कोण. कारण की ज्या लोकांनी खोटं बोलून सत्ता कमवली आणि सत्तेचा दुरुपयोग कसा केला होता हे प्रत्येकाला कळलेलं आहे. महागाई कमी करायची असेल, बेरोजगारी कमी करायची असेल, हा देश वाचवायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. ही भूमिका आता सगळ्यांना कळायला लागलेली आहे.
आणि म्हणून प्रामाणिकतानं लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना पुन्हा आपण सगळ्यांनी आज जे काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी आम्ही आलो आता झालं, आपली सगळ्यांची ड्युटी आजपासून आहे की आज जास्तीत जास्त लोकांना काँग्रेसकडे आपल्याला वळवायचं आहे, मुख्य प्रवाहात आणायचं आहे. कारण की देशातला मुख्य प्रवाह लोकशाहीचा कोण असेल तर तो काँग्रेस आहे आणि काँग्रेसला आपल्याला सत्तेमध्ये आणणं हाच आपला संकल्प आहे. या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. मागच्या काळात काय अंतर पडलं असेल, सत्तेचं अंतर, सत्तेमध्ये आल्यानंतर लोक आम्हाला विसरतात असं काही लोकांची भूमिका असेल. मी आपल्याला विश्वास देतो, तुमचा पोरगा आणि भाऊ म्हणून विश्वास देतो की पुढच्या काळामध्ये सत्ता ही जनतेची आहे. कारण की आपण पाहिलं की विधानसभा अध्यक्ष असताना सत्ता ही जनतेची आहे. याचं मी प्रात्यक्षिक नाही म्हणणार, मी कर्तव्य म्हणून मी त्या पदाचा उपयोग जनतेसाठी केला आणि हीच सत्ता पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या रूपानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण आणली तर मी आपल्याला सांगतो की विकासाच्या बरोबर प्रत्येक समाजाला न्याय देण्याची एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा संकल्प सुद्धा मी या चिपळूणमध्ये या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आहे. मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये, कारण की आता तर महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ झालेलं आहे की विधानसभेच्या कामकाजातही आम्ही पाहतो की एकमेकाचा आपसी रिव्हेंज, आपण रिव्हेंजला काय एकमेकाचा सूड हे विधानसभेमध्ये काढताना आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दंगल होतं का काय कधी कधी असं वाटतंय. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा घाणेरडेपणा, कारण की महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचाराचं पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं हे जे काही चाललेलं चित्र आहे हे फक्त भाजप करते. हे भाजपच्या वतीनं या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम हे देशभरामध्ये केलं जाते आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे आणि काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात सगळ्या लोकांना आणण्याचा संकल्प आपण करा असा विश्वास मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय. कार्यक्रमाला खूप वेळ झाला, कारण की मी तिकडे जेव्हा गेलो या नवीन रिफायनरीच्या भागामध्ये तिथं खूप जाता जाता आणि खूप सारे लोक पाण्यामध्येच, महिलांची संख्या जास्त होती, त्या पाण्यामध्येच उद्या होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबरच आम्हाला खूप वेळ तिकडे झाला आणि सगळं करत करत इथं यायला उशीर झाला. तसंही चिपळूणमध्ये मला माहिती नाही तशात की दरवेळेस यायचं म्हणलं की उशीरच होतो. आता पुढच्या काळात आपण असं करू चिपळूण पासून सुरुवात करू, चिपळूण पासून सुरुवात करू आणि पुढच्या काळातला मोठा मेळावा आपण या ठिकाणी करू. खूप साऱ्या योजना आहेत त्याच्याबद्दलही चर्चा करू आणि काँग्रेस काय करू शकतं आणि काँग्रेस लोकांसाठी काँग्रेसची भूमिका काय याच्याबद्दलची भूमिका आपण मांडू. कारण की कोकणाशिवाय महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, कारण की काँग्रेसचं प्रतिनिधित्व कोकणात वाढलं तरच कोकणाच्या विकासामध्ये आपल्याला सोबत आहे. महाराष्ट्रामध्ये मी आतापासून सांगतो की पुढचं सरकार जे येणार महाराष्ट्रामध्ये ते काँग्रेसच येणार आणि त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. यासाठी आपल्याला काँग्रेसचं प्रतिनिधित्व मला कोकणातून पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाचा प्रयत्न कोकणवासियांनी करावा असं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. 40 खात्याचं गेलो आमचा मित्र देवेंद्र आणि आता 18 मंत्री झाले. काही मंत्री तर पुन्हा जातच नाही, त्यांना मलाईचं खातं मिळालं आणि आता रोज ते हवा उडवतात की काँग्रेसचे लोक तोडणार आहे, आम्ही तोडणार आहे. तेच चालू आहे. जनतेचे मूळ प्रश्न नाही आणि बिचारे आमचे नितीन गडकरी साहेब ते रोज काही बोलतात, त्याचं सांगतात ते रोज त्यांचं आता मुस्कुटाबी व्हायला लागेल. ते म्हणाले का की सरकारकडून अपेक्षा बाळगू नका. आता त्याने असं वक्तव्य केलं, ते स्वतः सरकार मंत्री आहेत केंद्रात, त्याने म्हणाले की सरकारकडून आता जनतेने अपेक्षा बाळगायच्या नाही.
तुमचं काम तुम्हीच करा, असं वाक्य काल नितीन गडकरी साहेबांनी म्हणाले. मी त्यांना विनंती केली की तुमचं दुखणं आणि आमचं दुखणं सारखंच आहे केंद्राच्या सरकारच्या विरोधात, तुम्ही आमच्या सोबत येऊन जा, अशी विनंती केली आपण काल जाहीर हे सांगायचं म्हणजे की त्यांच्या नरेंद्र मोदीच्या सरकारमधले मंत्री, भारी मंत्री हे आज नरेंद्र मोदीच्या सरकारबद्दल बोलतात आहे. राहुल गांधी रोज बोलतात आहे, सोनिया गांधी रोज बोलतात आहे, नाना पटोले रोज बोलतात आहे. ते आमची टिंगल करत होते, आमची टिंगल करतात. राहुल गांधींनी काल टी शर्ट काय घातला, आता राहुल गांधींना सलमान खान सारखं बिना शर्ट फिरा म्हणतं काय मला माहिती नाही त्यांचं. आणि हे लोक 10 लाखाचं सूट घातलं तर त्यांना काही फरक पडत नाही. राहुल गांधींचे आजोबा म्हणजे पंजोबा, आजी, वडील हे देशाचे प्रधानमंत्री राहिले आणि समोरचा 10 लाखाचं घातलं त्याचा इतिहास पहा. हे सांगायचं आपल्याला कोणाची टिंगल करायची नाही. पण आज महागाईचा जो मुद्दा महत्वाचा आहे, आज बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा आहे, आज शेतकऱ्यांचा मुद्दा महत्वाचा आहे. अरुणाचल आणि लेह लडाख मध्ये चीननं अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही, देशाचं संविधान सुरक्षित नाही आणि राज्यातलं सरकार असंविधानिक असताना, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू असताना काल माननीय मुख्य न्यायाधीश मुंबईत आले आणि मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांचा सत्कार करायला जातात. म्हणजे आता कोणाकडे आपण बघावं, म्हणजे ही जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, कोणावर विश्वास ठेवावा, या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही राहिली, हे सगळे प्रश्न निर्माण झालेत आणि ते आपल्या मतामुळे झाले. आपल्या मताचं विभाजन आम्ही केलं, आम्हाला आम्ही निर्माण केलं की आम्ही की बाबा चला आमचा एक हैदराबाद मध्ये माणूस आहे, तो आमच्या धर्मासाठी काहीतरी करतो, त्याला मतदान करा. मग अकोल्याचे एक आम्ही काल अकोल्यामध्ये होतो, तिथला एक आहे बाबासाहेबांच्या आडनावाचा माणूस, त्यानं काढला आणि मग त्यांनी आपल्या लोकांना जोडलं आणि जे काही सेक्युलर मतं होती, या सगळ्या सेक्युलर मताला तोडण्याचा एक प्रयत्न त्या माध्यमातून झाला आणि मतविभाजन झाले आणि काँग्रेसचा त्या ठिकाणी पराभव करण्यात आला. काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना वाटलं की काहीतरी आता चांगलं होईल, पण हा देशच बर्बाद केला जातो आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती करायला आलेलो. मी जे मगाशी सांगितलं की मी काल अकोल्यात होतो, अकोल्यातून मी नागपूरला गेलो, नागपूरमधून मी मुंबईत आलो आणि रात्रीचं ट्रेन पकडून पुन्हा सकाळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो. मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण जिल्हा फिरतोय. इथं नवीन एक रिफायनरीची जागा शोधण्यात, जसं नाणार इथं आला होता तर नाणारमध्ये एक विरोधक होते आणि त्याला समर्थन करणारे. मी विधानसभेचा अध्यक्ष ज्यावेळेस होतो त्यावेळेस माझ्याकडे नाणारचं समर्थन करणारी लोक आली आणि नाणारचा विरोध करणारी लोक आली. आता हे समर्थन करणारी कोण होती, तर हे गुजरातमधली लोक होते ज्यांनी या भागामध्ये जमिनी घेऊन टाकल्या आणि जमिनी घेणारी लोक त्यांच्या प्रॉपर्ट्यांना पैसे मिळावे, हा त्याच्या मागचा उद्देश होता. हा असा उघडकीचा. आता नाणार तिथंच संपला, आता नवीन जागी शोध झाला. मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा एक प्रामाणिक प्रयत्न, मी आज दोघांनाही भेटलो, जे विरोध करतात त्यांनाही भेटलो आणि जे समर्थन करतात त्यांनाही भेटलो. आता त्याच्यातले सगळे टेक्निकल मुद्दे सगळे बघून कोकण हा विषय जो आहे, आणि तुम्ही लोक मला सांगता की भाऊ तुमचं वारंवार दौरे आमच्या भागात होता. कोकण आणि मी ज्या भागात राहतो त्याच्यात काही फरक नाही. फक्त आमच्याकडे समुद्र नाही, त्याचं राहणीमान असं, डोंगरी असं, पहाडी असं, काय फाटील नाही आमच्याकडे, काय झाडी काय डोंगर, आता हाटील नाही आमच्याकडे. मी तुम्हाला सांगायचा अर्थ आहे की तुमचा आणि आमचं मुख्यच सारखं. माझ्याकडे पण भाताची शेती होतं, आमच्याकडे तलाव आहेत मोठ्या प्रमाणात. सांगायचं तात्पर्य असं आहे की या भागाचा विकास आम्हाला दिलेल्या निसर्गाच्या सगळ्या याच्यावरूनच आमचा विकास होऊ शकतो. आम्हाला काही मुंबईला तेवढं बाहेर कामाला जायची गरज नाही, मी तुम्हाला विश्वास देतो. मी कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरलो आणि मी जवळून कोकणाचा अभ्यास केला. फार
काही काळ नाही, मी तुम्हाला 5 वर्षामध्ये कोकणाला विकासाच्या झोतात आणून देतो. आम्हाला कुठं बाहेर जायला नाही, आम्हाला आमच्याच भागात विकासाला मोठे कामाला जातील अशी परिस्थिती निर्माण करून द्या. एवढी ताकद आमच्याजवळ, माणसं चांगली आहेत, निसर्ग आमच्या सोबत आणि निसर्गाचं पर्यावरणाला कायम ठेवून काही आम्हाला पर्यावरणाचा नाश करून विकास नाही पाहिजे. कारण की आम्हाला आमचं कोकण का आवडतं, मुंबईमधून आम्ही काय येतो याची कारणं अशी आहे की आम्हाला आमच्या इथलं निसर्ग आवडतं. आमच्या डोंगरापाड्यातली घरं, झाडं, नारळाच्या सुपाऱ्याच्या बागा, नारळाच्या बागा, फणसाच्या बागा, काजूच्या बागा, आंब्याच्या बागा ह्या आम्हाला आवडतात आणि आम्हाला आमच्या या निसर्गात आवडतं. आणि म्हणून हा निसर्ग कायम ठेवून पर्यटनाच्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्याचा विकास करू. कारण की आज अनेक भागामध्ये जसं आमच्या चिपळूणमध्ये मागच्या काळामध्ये जो पूर आला, नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घास असतो आहे. घास असण्याची अनेक कारणं आहेत. याही कारणाला शोध घेतला मी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे, त्यांना मी डिटेल पत्र त्याच्यामधलं दिलं की या उपाययोजना त्याच्यामध्ये करा. दुसऱ्यांदा आमचं चिपळूण, कारण की मला लक्षात आहे की मी जेव्हा कोकणाच्या या भागामध्ये फिरत होतो, मग चिपळूणचा व्यापारी असो, आमच्या महाडमधले व्यापारी असो, महाड पण पाण्याखाली आलो. या जिथले सगळे व्यापारी म्हणले की आता पुढच्या काळात हे सगळ्या सुविधा झाल्या तर आम्ही सगळे दुकानदार बंद करून इथून चाललो. कारण किती मोठं नुकसान आपलं त्या काळात झालं होतं ते आपण सगळ्यांना पाहिलं. घराचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. आमच्या इथं अनेक लोकांनी, मी त्या सगळ्यांचं, कारण की बाहेरून मदत आली, पण ज्या पद्धतीनं आमच्या मुस्लिम समाजाने ज्या पद्धतीनं आपली मदत रात्र दिवस लोकांना गरम जेवणापासून सगळे कपड्यापासून करण्याचं काम त्यावेळेस करत होतं, मी जवळून पाहतो. आणि मी जे पाहिलं, जी आपुलकी, माणुसकी आमच्या या कोकणामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांमध्ये पाहिली, ती कुठेही पाहायला मिळत नाही, ती इथं आम्हाला पाहायला मिळाली. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जिथं माणुसकी आहे तिथंच करा देव, तिथं चालला. आणि म्हणून या भागाचा विकास हो, एक संकल्पना घेऊन काँग्रेसचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा जास्तीत जास्त या भागामध्ये मी येतोय. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळात कशा नगरपालिका तर आपण जिंकूच, अजून पुष्कळ साऱ्या गोष्टी तुम्हाला जनतेच्या आशीर्वाद मिळणार आहे. कारण की आता लोकांनाही कळलेलं आहे की खरे कोण आणि खोटे कोण. कारण की ज्या लोकांनी खोटं बोलून सत्ता कमवली आणि सत्तेचा दुरुपयोग कसा केला होता हे प्रत्येकाला कळलेलं आहे. महागाई कमी करायची असेल, बेरोजगारी कमी करायची असेल, हा देश वाचवायचा असेल, तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. ही भूमिका आता सगळ्यांना कळायला लागलेली आहे. आणि म्हणून प्रामाणिकतानं लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना पुन्हा आपण सगळ्यांनी आज जे काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी आम्ही आलो आता झालं, आपली सगळ्यांची ड्युटी आजपासून आहे की आज जास्तीत जास्त लोकांना काँग्रेसकडे आपल्याला वळवायचं आहे, मुख्य प्रवाहात आणायचं आहे. कारण की देशातला मुख्य प्रवाह लोकशाहीचा कोण असेल तर तो काँग्रेस आहे. आणि काँग्रेसला आपल्याला सत्तेमध्ये आणणं हाच आपला संकल्प आहे. या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. मागच्या काळात काय अंतर पडलं असेल, सत्तेचं अंतर, सत्तेमध्ये आल्यानंतर लोक आम्हाला विसरतात असं काही लोकांची भूमिका असते. मी आपल्याला विश्वास देतो, तुमचा पोरगानी भाऊ म्हणून विश्वास देतो की पुढच्या काळामध्ये सत्ता ही जनतेची आहे. कारण की आपण पाहिलं की विधानसभा अध्यक्ष असताना सत्ता ही जनतेची आहे. याचं मी प्रात्यक्षिक नाही म्हणणार, मी कर्तव्य म्हणून मी त्या पदाचा उपयोग जनतेसाठी केला. आणि ही सत्ता पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या रूपानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण आणली तर मी आपल्याला सांगतो की विकासाच्या बरोबर प्रत्येक समाजाला न्याय देण्याची एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा संकल्प सुद्धा मी या चिपळूणमध्ये या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो आहे. मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये, कारण की आता तर महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ झालेलं आहे की विधानसभेच्या कामकाजातही आम्ही पाहतो की एकमेकाचा आपसी रिव्हेंज, आपण रिव्हेंजला काय एकमेकाचा सूड हे विधानसभेमध्ये काढताना आपण पाहतोय.
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दंगल होतं का काय कधी कधी असं वाटतंय. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा घाणेरडेपणा, कारण की महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचाराचं पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं हे जे काही चाललेलं चित्र आहे हे फक्त भाजप करते. हे भाजपच्या वतीनं या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम हे देशभरामध्ये केलं जाते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे. आणि काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात सगळ्या लोकांना आणण्याचा संकल्प आपण करा असा विश्वास मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय. कार्यक्रमाला खूप वेळ झाला, कारण की मी तिकडे जेव्हा गेलो या नवीन रिफायनरीच्या भागामध्ये तिथं खूप जाता जाता आणि खूप सारे लोक पाण्यामध्येच, महिलांची संख्या जास्त होती, त्या पाण्यामध्येच उभ्या होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबरच आम्हाला खूप वेळ तिकडे झाला आणि हे सगळं करत करत इथं यायला उशीर झाला. तसंही चिपळूणमध्ये मला माहिती नाही तशात की दरवेळेस यायचं म्हणलं की उशीरच होतो. आता विचार करा, आपण असं करू चिपळूण पासून सुरुवात करू, चिपळूण पासून सुरुवात करू आणि पुढच्या काळातला मोठा मेळावा आपण या ठिकाणी करू. खूप साऱ्या योजना आहेत त्याच्याबद्दलही चर्चा करू आणि काँग्रेस काय करू शकतं आणि काँग्रेस लोकांसाठी काँग्रेसची भूमिका काय याच्याबद्दलची भूमिका आपण मांडू. कारण की कोकणाशिवाय महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, कारण की काँग्रेसचं प्रतिनिधित्व कोकणात वाढलं तरच कोकणाच्या विकासामध्ये आपल्याला सोबत आहे. महाराष्ट्रामध्ये मी आतापासून सांगतो की पुढचं सरकार जे येणार महाराष्ट्रामध्ये ते काँग्रेसच येणार आणि त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. यासाठी आपल्याला काँग्रेसचं प्रतिनिधित्व मला कोकणातून पाहिजे आणि त्या दृष्टिकोनाचा प्रयत्न कोकणवासियांनी करावा असं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.